फेक प्रोफाईल बनवतात, हट्टेकट्टे डोले शोले असलेले प्रोफाईल फोटो ठेवतात, आपली लोक त्याला भाळतात आणि मग तो सगळा गेम खऱ्या अर्थाने सुरू होतो. आणि सरांना मला पहिला प्रश्न तोच विचारायचा आहे सर, की हे जे काही डेटिंग ॲप्स आहेत, हे डेटिंग ॲप्स वापरताना तुम्ही एक कायद्याचे रक्षक म्हणून आम्हाला काय सल्ला द्याल, की कोणती काळजी आम्ही डेटिंग ॲप्स वापरताना घेतली पाहिजे? नमस्कार सर्वांना. आता या आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, तर आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि या सर्वांचं आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यामध्ये त्यांनी आज स्वराज्याची स्थापना केली आणि आज त्यांचा राज्याभिषेक झाला. तर हा या इतक्या चांगल्या दिवशी तुम्ही मला बोलवलं ते मला खूप छान वाटलं. आणि छत्रपतींचं जे आपलं त्यांचे जे मूळ विचार आहेत किंवा आपल्या संविधानाने बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे ते विचार पुढे जाऊन पुढं कार्यरत करण्याची किंवा ते कंटिन्यू करण्याची जबाबदारी कुठंतरी आमच्यावर हे मला पण त्याचं भाग्य लाभलं हे मी तुला त्याबाबत मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो वी ऑल मस्ट प्रिव्हेंट ऑल दिस ॲक्टिव्हिटीज, न्यूसेस ॲक्टिव्हिटीज. तर मी प्रामुख्याने तुम्हाला हे सांगेन की डोंट बी डेस्परेट अबाउट एनिथिंग. डोंट बी डेस्परेट, डोंट बी वीक. यू आर टू मच स्ट्रॉंग. मला इथं आज आलो आणि मला इतकी तुमची एनर्जी बघितली, मला खूप खरंच छान वाटलं. ऑनेस्टली खूप छान वाटलं. आणि तुमच्याकडे समाज कुठल्याही नजरेने बघू, तुम्ही स्वतः एक खूप स्ट्रॉंग आहात. महाभारतापासून आपल्याला परंपरा आहे की या समाजानं या लिंगाच्या हे सगळ्यांनी खूप मोठं योगदान प्रत्येक लढाईमध्ये दिलेलं आहे. आता माझे वडील पण शिक्षक आहेत, त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं, तर मला आता परफेक्ट आठवे ना, पण हे महाभारतामध्ये एक पात्र असं होतं की त्या पात्रानं शिखंडी, येस शुअर, तर असे पात्रांनी केलेलं आहे. आणि समाजाच्या देशाच्या जडणघडणीमध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. ते आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे, पण मी तुम्हाला फक्त त्याची थेट जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती जी आग आहे तुमच्या ते परत एकदा ती एक चांगली प्रखरतेने करावी आणि तुम्ही संघटित होऊन कसं ऑर्गनाईज झालं पाहिजे, कसं तुमच्या अडचणींना सामना केला पाहिजे, कसं तुम्ही त्याला प्रतिकार केला पाहिजे, कसं एकत्र झालं पाहिजे, अजून चांगल्या स्टेजला कसं गेलं पाहिजे, ह्यासाठी मी नेहमी तुमच्याशी प्रयत्नशील राहील. त्यामध्ये तुमची मला म्हणजे तुम्हाला माझी मदत किंवा माझी किंवा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांची मदत लागली तर मी तुम्हाला 100% मदत करेन. तर आता मुख्य जो प्रश्न तुम्ही विचारला आता की डेटिंग ॲप्स हे कसे वापरावेत, तर डेटिंग ॲप्सबद्दल मला एक सांगायचं आहे की तुम्ही ते इंट्रोडक्शन किंवा ओळख व्हावी ह्यासाठी वापरा. डोंट बी डेस्परेट अँड शोईंग द रॉंग कंटेंट. त्याच्यामध्ये तुम्ही असं वेगळा कुठला कंटेंट तुमचा दाखवू नका. आणि तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे की आपण कुठल्याही व्यक्तीशी कशासाठी संपर्क करतोय. तो व्यक्ती जर तसा नसेल तर तो आपला गैरफायदा घेऊ शकतो 100%. आणि तुम्हाला मी अजून पण एक सांगेन, डोंट बी डेस्परेट. यू हॅव इन्फिनिट व्हॅल्यू. आणि तुम्हाला तुमच्या त्या गुणवत्तेचा व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचा फोकस क्लिअर करा. तुम्ही जर असा अस्तव्यस्त केला आणि प्रत्येकाला जर संवाद केला तर त्यातून कुठंतरी 100 10 जण नालायक असतील तर तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीनं त्रास देतील. तर तुमची जी आहे ही कम्युनिटी किंवा अशा कम्युनिटी थ्रू हे जे प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म हा जसा चांगला प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करा. ना की जे इनसिक्युअर प्लॅटफॉर्म आहेत ज्याचं कुठला डाटा रिकव्हरी होते जे चांगल्या पद्धतीने काय किंवा त्याच्याबद्दल डिजिटल एव्हिडन्स पण चांगल्या पद्धतीने तयार होतात. आता माझ्याकडे जो गुन्हा तपासासाठी आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे डिजिटल एव्हिडन्स जेव्हा आपण त्याची माहिती काढतो तेव्हा खूप अडचणी आहेत. म्हणजे त्या मुलांनी एकामेकाशी कशा प्रकारे चॅटिंग केलं, काय केलं, त्यात क्रिमिनल कंटेंट होता का नव्हता, याबाबत ती माहिती न्यायालयाला पटवून देणं हे खूप अवघड आहे. सो माझं तुम्हाला तेच प्रामाणिकपणे मत आहे की तुम्ही तो जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्मपेक्षा हा किती छान प्लॅटफॉर्म आहे आणि आपण या प्लॅटफॉर्मवर जाऊ ना की जेणेकरून यामध्ये एक इतकी दिग्गज मंडळी आहेत, त्याला एक समाजाची मान्यता आहे, आपण इथे येतोय 4 माणसात बसतोय, तर तुम्ही तो प्लॅटफॉर्म फार कमी गोष्टीसाठी वापरा, लिस्ट गोष्टीसाठी वापरा तो प्लॅटफॉर्म. हे माझं प्रामाणिक मत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे डिजिटल सध्याला ज्या गोष्टी चालल्या जातात, जे कुठले ते ॲप्लिकेशन असतील त्यांनी त्याच्या प्रायव्हसीच्या नावाखाली त्यांचं ते आपल्या प्रायव्हसीचं त्यांनी उल्लंघन केलं किंवा आपल्याला त्यांनी वेगळ्या प्रकारच्या कैदेत ठेवले. ते इंस्टाग्राम असतील किंवा स्नॅपचॅट असतील किंवा ते असतील. आजकाल पोलिसांच्या ह्याच अडचणी आहेत की आम्हाला त्याचे डिजिटल एव्हिडन्स योग्य पद्धतीने गोळा करायला अडचणी आहेत. सो माझं तुम्हाला तेच प्रामाणिकपणे मत आहे की ते डेटिंग्स ॲप वापरताना तुम्ही ते खूप प्रिसाइजली वापरा आणि खूप चांगल्या इंटेन्शनसाठी वापरा की जेणेकरून तुम्हाला कमी त्रास होईल.
आणि त्याच्यामध्ये वल्गर कंटेंट तर अजिबातच नको आहे. कुठल्याच प्लॅटफॉर्मवर, कुठल्याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचा वल्गर कंटेंट असला पाहिजे. तुम्ही जाताना एक इथून एक प्रॉमिस करून जावं स्वतःला की मी कोणत्याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर माझे वल्गर गोष्टी रिव्हील करणार नाही किंवा माझे इंटिमेट गोष्टी, वल्गर हा तर निगेटिव्ह शब्द झाला, इव्हन इंटिमेट हा पॉझिटिव्ह शब्द आहे, तो सुद्धा तुम्ही यूज करू नका, असं माझा तुम्हाला प्रामाणिकपणे सल्ला आहे. येस. थोडक्यात सरांचं म्हणणं असं आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे की अति घाई. आपण काय करतो, डेस्परेट होतो की मला तो व्यक्ती आवडलाय, फोटो शेअर झालाय आणि लगेच तो मला मिळाला पाहिजे, रात्री अपरात्री सुद्धा आपण भेटायला जातो, तर ते एक आपण टाळलं पाहिजे. एक दुसरं, हे जे काही आपण प्लॅटफॉर्म्स बनवलेले आहेत, म्हणजे अर्थात तुम्ही डेटिंग ॲप्स वापरा, त्यात काही गैर नाही, ते तुम्ही वापरलेच पाहिजेत कारण ती पण एक गरज आहे. पण त्याचबरोबर हे असे सोशल जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्हाला एकमेकांना समोरासमोर भेटता येतं, खरी नावं कळतात, खरे चेहरे कळतात, तर या गोष्टीचा वापर सुद्धा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केला तर तुमचा एक लाईफ पार्टनर तुम्हाला मिळू शकतो किंवा त्या क्षणिक काळासाठी का असेना पण तो पार्टनर मिळू शकतो. थोडक्यात सरांचं असं ते म्हणणं होतं. आणि सर त्याला जोडून एक दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे आत्ताची जी केस आहे त्याच्यामध्ये जनरली इन्व्हेस्टिगेशन म्हणलं की मग सगळे पुरावे गोळा करणं एक तर होतच, पण खूप वेळा आम्हाला एक असं दिसतं दरवेळी की आम्ही ज्यावेळेस आमच्या व्यक्तींसोबत काही चुकीचं घडतं आम्ही पोलिसांकडे जातो तर पोलीस असे प्रश्न विचारतात की मग वाटतं की भीक नको पण कुत्रा हवं. तर अशा स्थितीमध्ये आमच्या लोकांकडं तो एक कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होऊ शकतो याच्यासाठी तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल? एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी तर स्वतः मी केस ही मागून घेतली. हा गुन्हा ज्यावेळी घडला त्यावेळी हा गुन्हा केस घ्यायला बऱ्यापैकी कोण तयार नव्हतं, तर तो गुन्हा मी स्वतः सिने साहेबांना विनंती केली की हा ह्याचा तपास मी करतो. तर कॉन्फिडन्स मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही तुमची चूक पण कबूल करा आणि तुमचा अन्याय कसा झाला हे पण तुम्ही पटवून सांगा. समोरच्या अधिकाऱ्याला ते पटेलच, 100% पटेल. आणि तुम्हाला जर अधिक काय अडचण आली तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा किंवा तुम्ही ते योग्य प्लॅटफॉर्मवर मांडा. परंतु तुम्हीच असं चुका केल्या, वल्गर कंटेंट तुम्ही जर वापरले किंवा त्याच्यातून काही ट्रेसच होत नाही, त्याच्यात जर डिजिटल एव्हिडन्स त्याची जर व्हॅल्यूच नसेल तर मग ते नुसते कागदपत्राची जंत्री करण्यात काय अर्थ आहे? आरोपीला निश्चितपणे शिक्षा व्हावी हाच उद्देश असतो. त्याप्रमाणे त्या पाठीमागे आपण जे कष्ट घेतो, मॅन पॉवर वापरतो, त्या पाठीमागे हाच उद्देश असतो. मग जर ज्या गुन्ह्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन होत नसेल किंवा त्याच्यासोबत जर पुरावे आढळत नसतील किंवा त्याच्यामध्ये फिर्यादीच जर मोठ्या प्रमाणात दोषी असेल तर पोलिसांचा पण नाईलाज होतो ना. त्या प्रकरणात किती पत आपण वेळ दिला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, अशा थोड्या दोन्ही प्रकारच्या अडचणी आहेत. ठीक आहे, पण इकडे बघा, नो वन इज परफेक्ट. थोडा वेळ जाईल, आपण आज एक तिथं आलोय, अजून याला चांगलं स्वरूप येईल, अजून जनजागृती होईल, त्यातून अजून प्रतिमा सुधारत जाईल. लोक आज 10 पोलीस अधिकारी तुम्हाला सपोर्ट करतील, उद्या 100 करतील. लेट इट बी ग्रॅज्युअल प्रोसेस, लेट इट बी गो. हां, तर आपण सगळेजण एक समाजाचे घटक आहोत, आपण त्या पद्धतीनं काम करूया, त्यावरती मिळून एकत्र वर्क करूया, एखादा फोरम तयार करूया की त्याच्यावरती सगळे प्रॉब्लेम मांडूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी काय सांगते, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण अशा काळजी घेऊ की ते प्रकार कमीत कमी घडले पाहिजेत, हेच काळजी घेऊ आपण. ओके. अर्थात सरांचं एक वाक्य आता जे होतं तो शब्द जो होता फोरम तयार करूया, आणि याची खूप गरज आपल्या प्रत्येकाला आहे कारण तो स्टेक होल्डरचा जो सपोर्ट आपल्या प्रत्येकाला लागतो तो नसल्यामुळे आपली अनेक व्यक्ती जी असते, जी पीडित असते, ती पोलिसांकडे जाण्यासाठी घाबरते आणि त्या केसेस पुढे येऊ शकत नाही. आणि केसेस पुढे येत नाहीत म्हणून जे गुन्हेगार आहेत त्यांचं फावतं आणि मग ते लगेच अजून जास्त ते करायला लागतं. त्याच्यामुळं सरांचा जो शब्द आहे, आणि अर्थात सरांनी तो जो एक स्टेप आहे तो सरांनी ऑलरेडी घेतलेला आहे. कारण मी सरांना फक्त एक मेसेज केला की सर हे असं घडलेलं आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहात आणि आमच्या लोकांपर्यंत आम्हाला अजून हे पोहोचवायचं आहे की तुम्ही वर्दीत येऊन जर आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने प्रिकॉशन्स घ्यायचे. आणि सरांनी एका मेसेजला हो मी येणार, म्हणजे ती संवेदनशीलता जी लागते. कारण खूप वेळा LGBT विषय म्हटलं की लोक जनरली टाळतात, अरे काय विचित्र प्रकार आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपण प्रयत्न केले, बघितले असतील की अनेकांनी तयारी दाखवली की आपण येऊ, पण लास्ट मोमेंटला फोन उचलला जात नाही. पण सर आज स्वतःहून वेळेच्या आधीच आपल्यासोबत आलेले आहेत. सरांचा जो संवेदनशीलपणा आपल्याला दिसतो, त्याच्यामुळं अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि या व्यक्तीचा आपण चांगला फायदा करून भविष्यात घेऊयात. म्हणजे प्रत्येक वेळी जर काही चुकीचं घडलं म्हणून यांच्याकडे जायला पाहिजे असं अजिबात नाही. पण
सरांना आपण कधीतरी अशा चांगल्या इव्हेंट्समध्ये पण बोलू शकतो, आपल्या लोकांना इंट्रोड्यूस करू शकतो, जेणेकरून जो संवाद आहे दोन समाजातला, की एक वर्दीतला समाज आणि एक सिव्हिल ड्रेसमधला कम्युनिटीमधला समाज, त्या दोन समुदायामधला संवाद जर आपण ठेवला तर कदाचित चांगल्या पद्धतीने अजून एक सोसायटी बिल्ड होऊ शकते. त्यामुळे सरांनी जो हात पुढे जो गेला की फोरम बिल्ड करूयात, तर अर्थात आपण संस्था म्हणून सरांच्या सोबतीने काम करायचा नक्कीच चांगला प्रयत्न करूयात. अजून काही एखादा प्रश्न कम्युनिटीमधून वाटतोय का की कोणाला विचारायचा आहे? एकच शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर आपण थांबूयात, कारण सरांना खूप सारे कॉल्स येतात आहे आणि सरांचा वेळ सुद्धा तेवढाच महत्वाचा. एक शेवटचा प्रश्न आपण पार्थाकडून घेऊयात आणि थांबूयात. पार्था. Mr. Patil, thank you sir for coming here. My question was that आता कालचं जे गरज आहे तो पोलीस फोर्समध्ये सेन्सिटायझेशनचे काय होते का एक, आणि सेकंडली तुम्ही जेव्हा ट्रेन होते आता BNS मध्ये चेंजेस झाला वगैरे, तो हे सगळे चेंजेस जे ग्राउंड स्टाफ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही? श्युअरली तो पोचतोय, पण तो तुम्हाला ते सांगितलं मी, तुम्ही जे व्हिक्टिम्स आहेत ते कमी प्रमाणाचे दोषी असतील, त्यांचा जर रोल जर नसेल त्या क्रिमिनलमध्ये, तर ते निश्चितपणे पोलीस त्यांना सहकार्य करते. तुम्ही पोलिसांबद्दल असं एकदा फक्त तुम्ही एकदा वेल ऑर्गनाइज जावा, कॉन्फिडंट जावा, तुम्ही डेस्परेट वाट देऊ नका, तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा. 100% समाज तुम्हाला स्वीकारेल, 100% तुम्हाला पोलीस स्वीकारतील, तुम्हाला 100% वी विल हेल्प यू ॲटमोस्ट. आणि आपण तुम्हाला सांगितले ना, आपण समाजाचे सगळे घटक आहोत, आपण एकत्र जायचं आहे सगळ्यांनी, आणि ते एकत्र मत जाण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं कलेक्टिव्ह गुड आहे. येस, वी विल वर्क ऑन दॅट शुअरली. हे आमचे काही थोडे प्रश्न होते, पण तुम्हाला काही मेसेज अजून आम्हाला द्यायचं का? कारण आमच्यातले बरेच जण तरुण आहेत, काही जण कदाचित MPSC UPSC सुद्धा करतात आहे, त्यांच्यासाठी काही तुम्ही मेसेज देऊ शकता का, किंवा द्यायची इच्छा असेल तुमची तर? नाही, मी तर सर्वांना हे सांगेन, म्हणजे जे इतरांना सांगतो ते, तुम्ही स्वतःचे सॉफ्ट स्किल्स वाढवा, प्लॅन A प्लॅन B याच्यावरती काम करा. दररोज तुमचे जे फिजिक आहे त्याला महत्त्व द्या. आहार चांगला पाहिजे, व्यायाम चांगला पाहिजे, विचार चांगले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, तुम्ही इतर वाचन केलं पाहिजे, आणि यू शुड लिव्ह हॅपीली युअर लाईफ. तेच मी सांगेन तुम्हाला, जितकं तुम्हाला कॉन्टेंट समाधानी वाटेल तितकं तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही चांगल्या लोकांबरोबर संपर्कात असलं पाहिजे, हीच मी तुम्हाला सांगेन. येस, धन्यवाद सर. तर परत एकदा खूप खूप आभार की तुम्ही तुमच्या व्यस्त सगळ्या स्टुडिओमधून वेळ काढून आमच्यासाठी आलेला आहात, आणि आशा करूया की आमचा प्रत्येक इथं असलेला व्यक्ती आज एक